तुम्ही लहान असताना तुमच्या मित्रांसोबतची सगळ्यात आवडती गोष्ट कोणती? लहानपणामध्ये असं की आम्ही सुरुवातीला पहिलं परळमध्ये आम्ही राहत होतो. परळमध्ये म्हणजे आमची आई शाळेमध्ये शिक्षिका होती आणि माझे वडील पूर्वीचं सचिव आले, म्हणजे आता तो मंत्रालय, दोघेही सर्व्हिसला होते. त्यानंतर मला आवडीचं म्हणजे काय होतं की जुनी गाणी वगैरे असं ऐकण्याचा छंद वगैरे होता आणि आम्ही बिल्डिंगची पोरं वगैरे होतो, तर त्यामुळे आम्ही काय लेगोरी म्हणा, क्रिकेट म्हणा असे आम्ही खेळत होतो तिथे. बालपण आमचं परळमध्येच गेलेलं होतं. आणि दुसरं म्हणजे असं होतं की आमच्या घरी त्यावेळेला रेडिओचा काळ होता. त्या रेडिओच्या काळामध्ये मला जुनी गाणी ऐकण्याचा खूप छंद होता आणि अजूनही ती जुनी गाणी मी ऐकतो, हे करतो. आणि माझं बालपण वगैरे सगळं परळमध्ये झालं. आमच्या आई शाळेमध्ये शिक्षक होते, तुम्हाला मी सांगितलं होते. तर सगळं शिक्षण आमचं परळमध्ये झालं. त्याच्यानंतर पुढे आमचं सगळं बदलत वगैरे गेलं. म्हणजे आजचा तरुण तुमच्या पिढीकडून काय शिकू शकतो? आजच्या तरुण पिढीकडून मी त्या मुलांना, कॉलेजचे मुलं वगैरे येतात वगैरे होते, त्यांना मी माझ्या सगळ्या घटनेबद्दल हे सगळं सांगतो. मी त्यांना सुद्धा मी प्रेरणा देतो, त्यांना चांगलं मार्गदर्शन करतो की तुम्ही चांगलं मोठे व्हा, चांगलं शिक्षण वगैरे घ्या, आपल्याला चांगलं करिअर जो काही निवडाल त्याच्याकडे लक्ष देऊन चांगलं हे करा, स्वतःच्या आपल्या पायावरती उभे राहा आणि आईवडिलांना हे करूच नका, त्रास वगैरे तर काही देऊच नका. एवढं त्यांनी त्यांना सांगेन की चांगलं पुढे मोठे व्हा. आणि हेच मी आमच्या सगळ्या ग्रुपकडून त्यांना आशीर्वाद देतो, आमच्या सगळ्या ग्रुपकडून त्यांना सर्वांना.